नमस्कार मित्रांनो, नोकराना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत ज्युनियर इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल एक्झामिनेशन 2024 ही एक्झाम या ठिकाणी फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे आपण हा सगळा सुरू करूया. ओके तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल यांची एक्झाम असणार आहे. फॉर्म मित्रांनो तुम्हाला 28/3/24 पासून ते 18/4/24 दरम्यान फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर लास्ट असणार आहे 18/4/24 दरम्यान लास्ट फॉर्म भरायचा. लास्ट पेमेंट असणार आहे मित्रांनो 19/4 दरम्यान करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास 22/4 पासून ते 23/4 दरम्यान या ठिकाणी तुम्हाला करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे 4 जून 2024 ते 6/6/24. त्याचबरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे पेपर सेकंड होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला बॉर्डर ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर जे काही ऑर्गनायझेशन असतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यांची या ठिकाणी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिपार्टमेंट वाईज आणि मित्रांनो तुमच्या कास्ट वाईज या ठिकाणी जागेचं विश्लेषण देण्यात आलं आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म असताना ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल असणार आहे. मित्रांनो वयाचा विचार केला मित्रांनो वय असणार आहे मित्रांनो तुम्हाला 2/8/94 पासून ते 1/8/2006 विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC/ST मध्ये असाल 5 वर्ष, OBC मध्ये 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नवीन वेबसाईट आहे स्टाफची SSC.go.in ह्या वेबसाईट थ्रू ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि मित्रांनो नंतर फॉर्म फिलअप करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो ऑनलाईन या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे आणि मित्रांनो सही या ठिकाणी 20 KB दरम्यान या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायची आहे. फीचा विषय मित्रांनो फी असणार ओपन, OBC, EWS, जेंट्ससाठी मित्रांनो 100 रुपये. जर तुम्ही SC/ST महिला किंवा हँडिकॅप असाल तर तुम्हाला कोणतीही फी नसणार आहे. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्रात असाल तर म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातून वेस्टर्न रिजनसाठी पणजी, अहमदाबाद, आनंद, गांधीनगर, म्हैसाणा, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे यांची एवढी एक्झाम सेंटर्स असणार आहेत. स्कीम ऑफ एक्झिक्युशन असणार आहेत. पहिला पेपर 1 असणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला 3 स्टेज असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स 50 प्रश्न 50 गुण, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 गुण आणि पार्ट 3 मध्ये या ठिकाणी तुमची जी डिग्री असणार आहे त्याच्यावरती 100 प्रश्न 100 गुणाची एक्झाम होणार आहे. अशी मित्रांनो तुम्हाला 2 तास 40 मिनिटाची एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेपर सेकंडमध्ये कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल स्ट्रक्चर किंवा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल किंवा ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल या ठिकाणी तुमचा सिलेबस असणार आहे. मित्रांनो याचा पासिंगचा क्रायटेरिया बघितला मित्रांनो पासिंगचा क्रायटेरिया ओपनसाठी 330 मार्काला, OBC, EWS 25 आणि अदर कॅटेगरीसाठी 20% मार्काला पासिंगचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुमची इलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी मित्रांनो डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल इंजिनियर आणि त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स राहणार. त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा त्याचबरोबर एक्सपिरियन्स या ठिकाणी लागणार आहे. ओके तर तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलची एक्झाम मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.